नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला पण हिंदीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, पॅटचे पेपर हवे असतील, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. या ठिकाणी दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेमधले प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा आणि पाठांतर करा. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होणार आहे. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ती करो. 5 गुणांसाठी आपल्याला 5 गाळलेल्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत. बघा, पहिली गाळलेली जागा उत्तरासहित या ठिकाणी मी वाचते, आपण व्यवस्थित लक्षात ठेवा. 1. साइकिल गांव का लोकप्रिय वाहन है. 2. शहर के मकान कई मंजिले हैं. 3. माँ जैसी हो मीठी बोली. 4. दोनों भाइयों में बड़ा प्रेम था. 5. प्रतिवर्ष 3 जनवरी को बालिका दिन मनाया जाता है. या पद्धतीने आपल्याला 5ही गाळलेली जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग बघा, सही विधान के सामने सही का और गलत विधान के सामने गलत का चिन्ह लगाओ. 5 अंकों के लिए. 1. शहर में रिक्शे नहीं चलते. गलत. 2. दोनों भाई किसान थे. सही. 3. दुर्वा खूब बन ठनकर आई थी. गलत. 4. कंपास की आकृति वर्गाकार है. गलत. 5. 15 अगस्त 1947 को हमारा देश स्वतंत्र हुआ. सही. या पद्धतीने अचूक चिन्ह लावलं की आपल्याला 5 गुण मिळतील. त्यानंतर आपला प्रश्न दुसरा अ असेल बघा, 5 गुणांसाठी. 1. 26 जनवरी का दिन किस रूप में मनाया जाता है. उत्तर, 26 जनवरी को गणतंत्र दिवस मनाया जाता है. 2. 3 स्त्रियां कहाँ पानी भर रही थी. जवाब, 3 स्त्रियां पनघट पर पानी भर रही थी. 3. गंगा जमुना नदियाँ कहाँ बहती है. जवाब, गंगा जमुना नदियाँ भारत में बहती है. या पद्धतीने आपण उत्तर लिहायचे. पुढचा प्रश्न, बीच कहाँ पड़ा था. जवाब, बीच नदी के किनारे पड़ा था. 5. सप्ताह के दिनों के नाम क्रम से लिखो. रविवार, सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार और शनिवार. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचे. ब भाग बघा, नीचे दिए गए वाक्य किसने किससे कहे. 5 अंकों के लिए. 1. खाद पानी खाने दो. कोपल ने बकरी से कहा. दूसरा, तुम्हारी मदद करने वाला कोई नहीं है. जवाब, बड़े भाई ने छोटे भाई से कहा. तीसरा, व्याख्यान देने जा रहा हूं. जवाब, यह वाक्य पहले श्री के बेटे ने माँ से कहा. 4. चलो झुक झुक गाड़ी खेलते हैं. जवाब, वर्ष ने सभी बच्चों से कहा. 5. आज 3 जनवरी बालिका दिवस है ना. सृष्टि ने दुर्वा से कहा. प्रश्न तीसरा, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो 2 अंकों के लिए. 1. लाडला पुत्र. 2. मुकाबला सामना. 3. पुष्प फूल. सबेरा दिन. पुढचा प्रश्न ब भाग, नीचे दिए गए वाक्यों में किसने किससे कहे. 5 गुणांसाठी. 1. खाद पानी खाने दो. कोपल ने बकरी से कहा. 2. तुम्हारी मदद करने वाला कोई नहीं है. बड़े भाई ने छोटे भाई से कहा. 3. व्याख्यान देने जा रहा हूं. यह वाक्य पहले श्री के बेटे ने माँ से कहा. 4. चलो झुक झुक गाड़ी खेलते हैं. वर्ष ने सभी बच्चों से कहा.
5. आज 3 जनवरी बालिका दिवस है ना, सृष्टीने दुर्वा से कहा. या पद्धतीने आपल्याला किसने किस्से कहा या 5ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची आहेत आणि 5 मार्क्स मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. 2 अंकों के लिए. 1. लाडला पुत्र. मुकाबला सामना. पुष्प फूल. सबेरा दिन सुबह. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत आणि 2 गुण मिळवायचे आहेत. ब भाग बघा. निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो 2 अंकों के लिए. 1. छोटा बड़ा. दिन रात. आगे पीछे. सुखी दुःखी. या पद्धतीने विरुद्धार्थी शब्दांची लिहायचे आहेत. त्यानंतर क भाग बघा. निम्नलिखित शब्दों के आगे विरोधी लिंग के शब्द लिखो. नाग नागिन. पुरुष स्त्री. बकरे बकरी. मोर मोरने. या पद्धतीने. त्यानंतर प्रश्न 4. वाक्य में प्रयोग करो 2 अंकों के लिए. 1. खुश. नई साइकिल देखकर परी बहुत खुश हो गई. 2. आज़ादी. 15 अगस्त को हमें आज़ादी मिली. 3. वतन. हमारा वतन एक है. त्यानंतर ब भाग बघा. नीचे दिए गए चित्रों को पहचानो. दिलेलं पहिलं चित्र आहे नदीचं, दुसरं आहे मंदिराचं आणि 2 गुण आपण मिळवायचे आहेत ते नावं लिहून. त्यानंतर शेवटचा प्रश्न 4. तुम अपनी माँ की सहायता किन कामों में करते हो? उन कामों की सूची बनाओ. माँ की सहायता. 1. घर को साफ सुंदर रखने में. 2. बाजार से सामान लाने में. 3. छोटे भाई के रोने पर उसे बहर आने में. 4. धुले हुए कपडे को सुखाने में. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि 5 गुण मिळवायचे आहेत. बघा अजून काही पुढची कामं. त्यानंतर शेवटचा प्रश्न असेल किसी एक विषय पर निबंध लिखो. 5 गुणों के लिए. किसान निबंध या ठिकाणी लिहून दाखवला आहे बघा. व्यवस्थित वाचा, आपल्या वहीत लिहा आणि पाठांतर करा. या व्यतिरिक्त दूरदर्शन, मेरा देश महान हे दोन्ही निबंध पण तुम्ही तयार करून ठेवायचे आहेत. तेही आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा ते निबंध. या पद्धतीने आपल्याला लेखन करायचे आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची हिंदी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली. असेच सर्व प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत. व्यवस्थित अभ्यास करा. 40 गुणांचा आपला पेपर असेल आणि यासारखे परिसर अभ्यास, मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान यासारख्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, पॅटचे पेपर हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.